तिचा जागर न्यूज महानगरपालिकेचा महारणसंग्राम. जनतेच्या प्रश्नांचा आरसा. कर आपण भरतो पण सुविधा अपुऱ्या का? विकास झाला आहे का? नगरसेवक 5 वर्ष होते कुठे? जनतेच्या प्रश्नांचा आरसा तिचा जागर न्यूज. सत्यता आणि वास्तवता म्हणजे तिचा जागर न्यूज. भल्या भल्यांना चितपट करणारं जागर न्यूज. म्हणूनच मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. सत्यता, वास्तव आणि खरा आवाज म्हणजे तिचा जागर न्यूज. 15 मध्ये इथे काही नागरिक जमलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून की निवडणुकीच्या बाबतीत त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत राजकारणांकडून. नमस्कार सर, काय वाटतं या निवडणुकीत कुणाचं पारडे जरूर? या निवडणुकीमध्ये मॅडम जसं आता ह्या आपल्या सगळ्या कामांच्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस समसमान आहे, इथं पण समसमानच होईल असं मला वाटतं. कुठल्या पक्षाकडून विकास कामांचा जोर होता सांगू? विकास काम मागं पण झाले आहेत, आता पण झाले आहेत. कुणाला असं नावं ठेवू शकत नाही किंवा कोण केलं नाही असं म्हणू शकत नाही. पण प्रेरणित तर सध्या इथं सांगलीमध्ये भरपूर फळ आहे की ज्या आपण सांगलीच्या बाहेर जर फिरलं तर वास भरपूर आहे. त्यांचा वास स्वच्छता केली जाते. यावर सरकारने काय केलं पाहिजे? तर ते स्वच्छता होऊन येणार आव्हान आहे. जसं घरोघरी प्रत्येक कस्टमरला किंवा प्रत्येक मतदाराला सरकारकडून कोण जातो, भाजपकडून जातो, काँग्रेसकडून जातो, राष्ट्रवादीकडून जातो. तसं शासनाने सगळ्या लोकांना फोन करून तुमच्या घरगुती अडचणी काय ते विचारायचं. यंदाच्या व्यक्ती बघून मत करतील की पक्ष बघून मत करतील? व्यक्ती बघून मत करतील. कारण जे मागे 5 वर्षाचे झालेल्या लोकांना त्रास आहे तो यावेळी होणार नाही. आणि त्यावेळी अजित पवार गट हा 100% निवडून येणार. राष्ट्रवादी काँग्रेसचा पण इथं जनतेला चांगला प्रतिसाद आहे. आणि अजित पवार गट हा सुद्धा सांगलीमध्ये चांगला उपस्थित आहे. कारण त्यांनी सुद्धा चांगले कामं केलेले आहेत. जे आता जे निवडणूक आहेत वार्ड क्रमांक 18 मध्ये जे उभारलेले आहेत ते चांगले झाले केले आहे. त्यामुळे त्यावेळी जोर सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस याचाच राहणार. इतर दोन पक्षांविषयी तुम्ही काय सांगू शकता? नाही, त्या विषयावर मी काय बोलू शकत नाही. कारण जे आपल्याला जे आहे ते आपण सांगतो. सांगलीची सुरक्षितता याबद्दल तुमचं काय मत आहे? सांगलीची सुरक्षितता अजून तशी झालेली नाहीये. भाजप सरकारकडून सुद्धा बरेच कामं झाली आहेत असं म्हणतात. पण आम्हाला अपेक्षित असं काय असं वाटत नाही पाहिजे नंतर. तर आमचं एक मत आहे की अजित पवार गट हे राष्ट्रवादी सांगली मिरज मध्येच यावं हेच आमची इच्छा आहे. आणि कामं सगळी कमी केली. आवडली जात आहे त्यावर काय म्हणाल? त्या निष्ठावंत कार्यकर्ते आहेत मान्य आहे, पण प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. आता भाजपमध्ये जे लोक जात आहेत त्यांना काहीतरी बाबा करून दाखवायचं यासाठी लोक भाजपमध्ये जात आहेत. इतर पक्षामध्ये राहिल्यामुळे कळते निधीचा प्रॉब्लेम येत आहे त्यांना. भाजपमध्ये गेलं तर निधी मिळवून आपण सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यासाठी लोक भाजपमध्ये जातात. विकास कामं झपाट्याने कुणी केली? आतापर्यंत काम केलेलं भाजपने केलेलं आहे. काम केलेली प्रभाग क्रमांक 18 मध्ये काय काय कामं केली? रस्तेच केले, गटरीच केले, बाकीच बरीच कामं गाडगेदारांनी काम केले. गाडगेदारांचं म्हणजे संबंध पण चांगले संबंध. आता कोण राष्ट्रवादीत आहे, कोण भाजपमध्ये आहे, कोण काँग्रेसमध्ये आहे. आताच जर बघितलं आताची जी निवडणूक चालू आहे आपण बऱ्यापैकी सगळ्या समानच चालू. म्हणजे आता सांगता येणार नाही की काय होणार आहे होऊ शकतो. पण भाजप पहिले कामं चांगली झालेली आहेत. योग्य नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांमध्ये कोणती घेऊन हवी? तो सगळे समोर असावा, लोकांना समजून घेणार असावा, लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना कामाची जी पद्धत आहे त्याची ती व्यवस्थित असेल. म्हणण्यापेक्षा काय आहे त्याला ज्या गोष्टी करायला पाहिजे पहिला ते करायला पाहिजे. सांगलीत झालेल्या विकासाबद्दल काय सांगू शकता? विकास चांगलाच झालेला आहे मॅडम. काय काय विकास झाला? त्या प्रभागात तर चांगले विकास झालेला आहे. ड्रेनेजचं काम म्हणावं, पाणीचं काम, लाईटचं काम सगळं बऱ्यापैकी झालेलं आहे. आमचं वार्ड आता प्रभाग आमचा बघा 16 आहे. तिथं दोन्ही पक्षाचे उमेदवार चांगलेच आहेत आणि दोन्ही पक्षांच्या आमच्या उमेदवारांनी निवडून दिले.
त्या विकास कामांबद्दल काय सांगू? आता माझं जर सगळी वार्ड क्रमांक 17 मधून मी येतो. वार्ड क्रमांक 17 मध्ये आतापर्यंत जी कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान नगरसेवकांनी दिलेलं आहे. सगळे वार्ड क्रमांक 17 मध्ये नगरसेवक राहिले आहेत. प्रशांत पाटील भाजप खूप पुरस्कृत आहेत. त्यांचं पण सामाजिक कार्य हे चांगलं आहे. त्यांच्या माध्यमातून आणखीन चांगली कामगिरी होईल हीच आमची इच्छा आहे. तुमच्या भागात नागरिकांचा पाठिंबा कुणाला आहे जास्त? सध्या आमच्या भागात नागरिकांचा पाठिंबा हा भाजप ह्या पक्षाला आहे चांगला. इतर पक्षांविषयी काय सांगाल? इतर पक्षांनी पण कामं केलेली आहेत, त्यांना काही नकार देऊ शकत नाही आपण. पण आता जर बघितलं, आता जे शासन वरती भाजपचं आहे, विधानसभेत भाजपचं आहे, त्यामुळे सांगलीमध्ये भाजपची जर सत्ता आली तर चांगल्या पद्धतीने कामं होऊ शकतो. वार्ड क्रमांक 17 मध्ये तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. भाजप कुठला पक्ष गाजवणार? भाजपवर एवढा विश्वास? कुणाचं वारं होतं? आता दोघांचाच वार आहे, घड्याळ आणि हे जर दुसऱ्याचं चिन्ह धनुष्यबाण. दोघांचं वार. कुठल्या पक्षाकडून विकास कामं झाली? विकास कामं आता भाजपकडनंच झालं. रस्त्यांचं केलंय. तुमचा पाठिंबा कुठल्या पक्षाला? पाठिंबा सगळ्याच पक्षाला आहे, कोण काम करेल त्याला पाठिंबा. तरी एक वैयक्तिक मत. कसं आहे, कोण आपल्यासाठी काम करेल त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे असं. दादा कुठल्या वॉर्डमधून काय वाटतंय त्या भागात हवा कुणाची? असं विशेष काय केलंय त्यांनी त्या भागामध्ये? गटारी केली, रोड केली, म्हणजे जनतेमध्ये त्यांची संवाद आहे. त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगू शकतो? ते आता नवीन आहे, त्यांनी भरपूर कामे 10-15 वर्षात काम केलं. कुठला पक्ष निवडून येईल? सचिन सावंत पहिल्यापासून म्हणजे त्यांचे भाऊ दादा सावंत, बाळू सावंत यांनी काम केले. आता त्यानंतर त्यांचे भाऊ सचिन सावंत, त्यांची विशेष स्नेहल सावंत ते निवडणुकीला आहेत. स्नेहल सावंत पण पहिले त्यांनी पण भरपूर काम केले आणि जनता पण त्यांच्या पाठीशी. तुमचा पाठिंबा कुणाला असेल भागात? आमचे सचिन सावंत, स्नेहल. तुमच्यासारख्या युवा पिढीचा या भागातून कुणाला पाठिंबा असणार आहे या निवडणुकीत? आमचा पाठिंबा काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवारांना आमचा पाठिंबा आणि आमचं मत सुद्धा चारही उमेदवारांचं असेल. काँग्रेसच्या चारही उमेदवारांना मत राहील. आमचं पॅनल निवडून येणार आम्हाला 100% ते आम्हाला खात्री आहे. बाकी पक्षांविषयी काय मत आहे तुमचं? बाकी पक्ष सुद्धा इथे निवडणूक लढवत आहे. बाकी पक्ष कसं आहे, आता 2 महिने झालं त्यांनी वार्डात फिरायला जेव्हा सत्ता नव्हती, निवडणूक जाहीर झाली नव्हती, तेव्हा त्यांनी कोणी फिरकले नाही की कोणी कोणाला विचारलेलं नाही आहे. त्यांनी आम्हाला यांनी नगरसेवक पद असो किंवा नसो, यांनी आम्हाला विचारतायत, आमच्याकडे येतात, हे आम्हाला महत्वाचं आहे. हे आमच्याकडे पण येत नाही, पूर्ण वाढत त्यांनी फिरत असतात. सकाळी नाही म्हणजे त्यांनी 6 वाजता उठतात, संध्याकाळी ते नाही ना 12-1 वाजता घरी जातात. त्यांनी संध्याकाळी काम करून प्रचार कसं सुरू आहे? जोरात सुरू आहे. कुणाचा गुलाल उदय? काँग्रेसचा विजय होईल आणि पॅनल सगळे निवडून. काँग्रेसचा विजय होईल. आमचा वार्ड क्रमांक 15 मध्ये काँग्रेसचा पॅनल 1 नंबरने निवडेल. महिलांच्या इथे काय काय अडचणी आहेत? महिलांच्या कोणत्या अडचणी आहेत का इथे? बायकांना कुठल्या कुठल्या समस्या असतात त्या भागात?
जब आपण ही नहीं सुधरे तो देश कैसा सुधरे? आज जाओ रशिया देखो, जापान देखो, साउथ अफ्रीका देखो, हाँ? इतना दूर गई को दुबई देखो, सऊदी देखो। ये धन्यवाद, मैं आपको कुछ बोलना नहीं कर तो क्रमांक 15 मध्ये नागरिकांना अजून कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं? पहिली गोष्ट आमचं म्हणजे कसं हे जरा धडपड झालं कुठेतरी यंत्रणा कमी पडते त्याची काही चूक नाही कामगारांच्या किंवा कसं असेल ती यंत्रणा कमी पडायला जरा आम्ही त्यामुळे आम्ही त्यांच्या आमचे कुटुंब आता ह्या टायमाला कमळ आणि हात 100% या भागात ये रास्ता है, इसको डामरी रास्ता करने का काम किसका है? सरकारचंच की ये सरकार कौन है? वो है ना। हाँ। फिर इनको सोचते नहीं, समझते नहीं। इस पे गाड़ियां फिरती, इसमें अपन चलते ये करते, मग नगरसेवक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत का? क्या देते? अगर देने वाले रहे होते तो देश कितना आगे गया होता, सुंदर हुआ होता। ये आप इतना छोड़ो, बम्बई की बात बोलते, बम्बई में इतनी बड़ी महानगर पालिका है, 2 लाख कोटी का भ्रष्टाचार करे, वो करे तो फिर ये कितना करेंगे? इसमें विचार करो। मेरा मग या गोष्टीवर काय विकास? याबद्दल काय सांगू शकता? आहे त्याप्रमाणे अगोदर काही नव्हतं त्याच्यापेक्षा आता जरा बरं आहे आणि मेन काय आहे की तिथं जी उमेदवार जे दोन्ही होते ते कार्य करत होते की कार्य त्यांच्या लक्षात नाही येतात इतर कोणाला आज नवीन संधी दिल्यावर खूप वापर दिल्यावर नंतर काय होईल कुठला पक्ष या निवडणुकीत बाजी मारेल तुमच्या भागात? मला तर बीजेपी आणि शिवसेना दोन्ही मिश्र येतील असं मला वाटतं कारण 4 येतील त्यामुळे शक्तीचं एक वाढ अभी मैं तुम्हारे को बता रहा हूँ, हमारे घर के पास एक गटर का काम करे, आधा करे आधा रुपा दी, कोण थांबवले? मुझे नहीं मालूम। हाँ। मैं किसका आरोप लगाता हूँ, किसका नाम बोलता नहीं है। अभी इलेक्शन आया तो दरवाजे पे आते, हाँ। मुझे ये करना है, मुझे वो करना है, ये सब बातें है बराबर, वोट करने के कोई खर्चा नहीं है। तो नगर पालिका का टेंडर निकला तो सब आते हो तो पैसा खा जाते और कोण पैसा खातं? खाने वाले खाते, हम कहीं को नाम बोलेंगे और नाम बोलते हमको फर्ज रहेगा नहीं। मग कुठलाच पक्ष तुम्हाला काम करून देत नाही काम तुमची? करने का नाम ही नहीं आता है। कुठल्याच पक्षाकडे हाँ, इसके लिए अभी कौन सा ही पक्ष मांगता नहीं हमको। कुठलाच हमें नकोय? एक ही पक्ष था, हाँ वो भी मंगेश चौहान से। हाँ हमें बोले कि लगेज आपने करते चली जाती, हाँ उनके ऊपर हम तिरे में हाँ। और बहुत मतदान से हमको विजय कराएंगे, कुणाला? मंगेश चौहान। बाकी हमको कौन मांगता नहीं। 15 मध्ये झालेल्या विकास कामांबद्दल सांगू शकता का दादा? काही कामं केलेत पण कसं आहे एक कामाला सारखं रिक्वेस्ट केल्यानंतर मग ते असं म्हणून की लगेच येत नाही कुणाला सारखं रिक्वेस्ट करावी लागते? नगरसेवकांना हा फिरोज पठाण आणि मंगेश चव्हाण यांचं तुम्ही आता नाव घेतलं, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? चांगले आहेत की कामं चांगली कोण फिरोज पठाण नगरसेवक या भागातून तुमचा पाठिंबा कोणाला असणार? आमचा भाग काय सांगतो या भागात कोणाचं वार आहे? हा. कुठला उमेदवार?
आणि तुम्ही ओळखता ना त्यांना, मग त्यांच्याबद्दल काय सांगू शकता? काय काय सांगू? प्रत्येक टाइमात त्यांना देतो हां. हातला. का देता प्रत्येक वेळी त्यांना? आपलं काँग्रेस आहे. हां. विकास कामं काय काय केले त्यांनी? मस्त रोड करून दिली आम्हाला. हां. गुंठेवारी निर्मिती इथं कोणी येत नव्हतं, स्वतः त्यांनी करून कुणी? आणि गटारीची समस्या अजून तशीच दिसते की मग? आल्यावरती करणार पहिलं हां. काल पाय पडलं. होय काय? कुठला पक्ष निवडून येईल? माझ्या मते असं वाटते, पक्ष म्हणण्यापेक्षा उमेदवार कामाचा असावा. बरोबर. उमेदवार कामाचा असावा हा त्यांचा पक्ष. आणि कुठला पक्ष नाव ठरणार नाही, हा पक्ष तो पक्ष म्हणणार नाही. जो कामाचा माणूस आहे तो भागाचा विकास करेल. नगरसेवक होण्यासाठी उमेदवारामध्ये कुठले कुठले गुण पाहिजे? उमेदवाराच्या म्हणजे नगरसेवकासाठी बघा, त्याच्यासाठी अगोदर स्वतः आपलं वेळ द्यायला पाहिजे. वार्डातली तर पूर्ण ते बघून चौकशी केली पाहिजे वार्डाजवळ. मग कुणाचा फोन येतो, कुणाचं काय येते, आणि एका हातीवर उमेदवार करतात. तुमचा पाठिंबा कोणाला असेल? कसं मतदान एकाच पक्षाला करावं लागेल? तसं नाही, एकच मतदान करावं लागेल एकदा. मी सांगू का, मी राष्ट्रवादी अतिदादा गटाची अल्पसंख्याकी जिल्हाध्यक्ष आहे. त्यासाठी मी सांगते की माझा पाठिंबा राष्ट्रवादी शरद पवार अतिदादा गटाला. महापालिकेवर आता निवडणुका आल्या, त्यामुळे काही आरोप केले जातात, जसं की त्यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थित होत नाही, स्वच्छता व्यवस्थित होत नाही, महिलांची सुरक्षा करण्यात कुठेतरी कमीपणा येतोय, भटक्या कुत्र्यांचा वावर. या प्रश्नांवर काय उत्तर द्याल? नाही, भटक्या कुत्र्याचा वावर आहे, त्यांच्यावर कोणाची काहीच चालत नाही. म्हणजे कुठलाच सदस्य त्याच्याबद्दल काय बोलत नाही. किंवा महापालिकेत गेली इथली लोक आमची नागरिक गेली तर त्याची दखल घेतली जाते. काय केलं पाहिजे? कुत्र्याचं कंट्रोल केला पाहिजे. तुमच्या भागाचा झालेला विकास आणि तो कुणी केला? आमच्या भागाचा विकास हा काँग्रेसचा पूर्ण पॅनल नाही, आणि त्यात दोन धडाडीचे नेते म्हणजे फिरोजभाई पठाण आणि मंगेश चव्हाण या दोघांनी आमच्या भागाचा पूर्ण विकास सगळं केलं. आणि त्यांच्यासोबत पॅनल सुद्धा पूर्ण गेल्या वर्षी. काय काय विकास केलाय? काय विकास म्हणजे आमच्या इथं पहिला लोक म्हणजे एकदम असं रस्त्याची सगळी अडचण होती. गटारा वगैरे व्यवस्थित नव्हत्या. परत पाणीचे पण इथं पाणी खूप कमी येत होतं. म्हणजे खूप असं बायकांचा पण खूप प्रॉब्लेम होता, पाणी कमी येणे वगैरे प्रॉब्लेम होता. आता सगळे त्यांनी हे सोडवलेले आहेत, प्रश्न सगळे सोडवले आहेत. म्हणजे रस्ते एकदम चांगले झालेले आहेत, गटारा पण चांगले झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आता इथे 1 ते 14 गल्ले आहेत. त्या 14 गल्ल्यात पूर्ण बघा तुम्ही, रस्ते पण व्यवस्थित आहेत आणि गटारा पण व्यवस्थित आहेत. आणि पूर्ण गणेशनगर आमचा वार्ड क्रमांक 15 मध्ये पूर्ण सगळं कामं वगैरे व्यवस्थित केलेले आहेत त्यांनी. तरुण पिढीसाठी तुमच्या पॅनल कडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? तरुण पिढीसाठी आमच्या अपेक्षा हे आहेत, फक्त आमच्या एवढ्या एरियात म्हणजे बगीचा वगैरे नाही आहे. एखादा बगीचा वगैरे झाला पाहिजे, म्हणजे स्पोर्ट्ससाठी ग्राउंड वगैरे एखादं झालं पाहिजे. एवढंच अपेक्षा आहे, बाकी काय नाही. आणि त्याचं पण काम आता सध्या त्यांनी चालू केलेलं आहे. सध्या चालू केलेलं आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं कारण काय? कारण काय म्हणजे धडाडीचे नेते आहेत, आणि मेन म्हणजे ते एका फोनवर आमच्यासाठी अर्ध्या रात्री एका फोनवर दोन्ही नाही 4 जण येतात एका फोनवर आमच्यासाठी. आणि कधीच कुठल्या पण कामासाठी आम्हाला त्यांनी म्हणजे असं नाही म्हणले नाही, हा करतो. सगळी कामं झालीत तुमची? आमच्या मते आमच्या सगळे 100%